3.37 कोटीच्या फाईलवर सही होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा झाला। सर्वात मोठी आनंदाची अपडेट बहिणींनो, लाडक्या बहिणींनो बघा, 3.37 कोटीच्या फाईलवर सही झालेली आहे आणि सही होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जो आहे, मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये आले। तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये आज आले। तर आज पैसे आले, कोणाकोणाला पैसे आले त्याबद्दल माहिती देतो। ज्यांना पैसे आले नाहीत, ज्यांना नाही आले त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आज त्यांना कोणत्या वेळेत, हे बघा वेळेत, कोणत्या वेळेत आज पैसे मिळणार आहेत त्याबद्दल पण सांगतो। अतिशय दमदार माहिती आहे। तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात, हे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार अजून 35,000 रुपये पण देत आहे। 35,000 रुपये। आता हे 35,000 रुपये कशाचे बहिणींना मिळत आहे ते पण सांगतो। आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व अपडेट, सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। तर आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी तर आहेच, परंतु सर्व महाराष्ट्रातील सर्व माता बहिणी असो, भाऊ असो, सर्वांसाठी, जेवढे पण हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। कारण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर माहिती बघणारच आहोत, परंतु आजच्या बघा, आजच्या मोठ्या बातम्या, ज्या मोठ्या बातम्या आहेत ना, आजच्या मोठ्या बातम्या, त्या मोठ्या बातम्या पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। सर्वात मोठ्या बातम्या आहेत आजच्या, आणि सर्व अपडेट, सर्व बातम्या दमदार आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी, बहिणींसाठी, भावांसाठी, सर्वांसाठी या बातम्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊया। हे बघा, जो मे महिन्याचा हप्ता आहे, या मे महिन्याच्या हप्त्याचा निधी जाहीर झाला 3.37 कोटी। तर 3.37 कोटी रुपयाच्या फाईलवर सही झालेली आहे। बघा, सही झालेली आहे आणि सही होताच मे महिन्याचा हप्ता, जो 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळतो ना, तो हप्ता सुरू झाला। भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आले। आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, ओके, ज्या ज्या बहिणींना पैसे आले त्यांनी यस टाईप करा, कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा, कारण सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना पैसेने सुरू झाले आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नो म्हणा, ओके। ज्यांना आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले त्यांनी नो म्हणा। हे बघा, कारण यामध्ये आता भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत। ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, अपात्र बहिणींना तर पैसे मिळणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे। ज्या बहिणी पात्र आहेत, फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच पैसे मिळणार आहेत। त्यामध्ये पात्र असून पण फायदा नाही बरं, पात्र असणे गरजेचे आहे। तसेच डीबीटी एनेबल पाहिजे। आधार कार्ड तुमचं जे आहे, आधार कार्ड आहे हे बँकेशी लिंक पाहिजे, आधार कार्ड पण, या गोष्टी पाहिजे तरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील। आता मे महिन्याचे 1500 रुपये सुरू झाले। आता तुम्हाला जरी पैसे आले नसतील तरी 1500 रुपये तुमच्या खात्यात आज कोणत्या वेळेत येतील त्याबद्दल सांगतो। आणि सोबत तुम्हाला 35,000 रुपये पण मिळणार आहेत। हे 35,000 रुपये सरकार तुम्हाला का देत आहे ते 35,000 रुपये संदर्भात पण तुम्हाला माहिती भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। अतिशय दमदार माहिती आहे आणि सर्व माहिती कामाची आहे आणि आजच्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर माझी तुम्हाला पहिले एक विनंती आहे, माझी विनंती एकच आहे की तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला पुढे वेळ मिळणार नाही। कारण माहिती तुम्ही बघणार तेव्हा तुम्ही सर्व समजून जाल की काय काय अपडेट आहेत, आणि माहिती तुम्ही एवढी लक्षपूर्वक ऐकणार आहात की तुम्ही पुढे लाईक तुम्ही विसरून जाल। त्यामुळे आताच लाईक करा। चॅनलवर जरी नवीन असलास तर चॅनल पण सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि
ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला आता आपण सर्व माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात जाणून घेऊया. तर बघा, आता तुम्हाला बहिणींनो 35,000 रुपये पण मिळणार आहेत. 35,000 रुपये. आता हे 35,000 रुपये कशाचे आहेत त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या पुढे माहिती भेटणारच आहे. परंतु मे महिन्याचा हप्ता सुरू झाला. मे महिन्याचा हप्ता जो आहे 1,500 रुपये तुम्हाला मिळत आहे. 21 रुपये संदर्भात अजून निर्णय झाला नाही. आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच मिळत आहे. आणि भरपूर वेळ झाला. मे महिन्याचा हप्ता वेळेवर काही जमा झाला नाही, परंतु वेळेवर जमा नाही झाला म्हणून काही अडचण नाही, परंतु हप्ता आता येणे सुरू झाले. हे बघा, तर आता आपण बघतच आहोत की हप्ता येण्यासाठी थोडा उशीर होत आहे. काही तांत्रिक अडचणी असतात, निधीसाठी मंजुरीसाठी टाईम लागतो. या सर्व गोष्टी बघितल्या जातात, त्यामुळे थोडा टाईम लागतो. या संपूर्ण गोष्टी बघितल्या जातात, त्यामुळे थोडा टाईम लागतो. त्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर चेकवर सही स्वाक्षरी झाल्यानंतर मग हप्ता येत असतो. आता चेकवर स्वाक्षरी झालेली आहे, सही झालेली आहे. आता तुमचे पैसे येणे सुरू झालेले आहेत. चला त्याबद्दल माहिती बघा. सर्व माहिती महत्त्वाची आहे. नीटपणे सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला आता सर्व सांगतो. तर लाडक्या बहिणींनो बघा, महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. हे बघा, दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. याबद्दल पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते तुम्हाला माहीत आहे. पुढे बघा, जी महत्त्वाची माहिती आहे, कामाची माहिती आहे, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. वायबार माहिती तुम्हाला मी सांगणार नाही. जी कामाची माहिती आहे तीच माहिती. हे बघा, तर या योजनेत आतापर्यंत 10 हप्ते मिळाले आहेत. 10 हप्त्याचे तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत बहिणींनो. आता मे महिन्याचा 11वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बघा, महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे समजून घ्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 3.37 कोटीच्या फाईलवर स्वाक्षरी झाली. हे बघा, सही झालेली आहे. 3.37 कोटी रुपये मे महिन्याचा हप्ता बहिणींनो बघा. तर 3.37 कोटीच्या फाईलवर स्वाक्षरी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी 3.37 कोटीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील. बघा, तर तटकरे मॅडम लवकरच या संदर्भात माहिती अधिकृत माहिती जाहीर करतील असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा, तुम्हाला एक माहिती ते समजली की 3.37 कोटीच्या फाईलवर सही झालेली आहे. त्यामुळे जो मे महिन्याचा हप्ता आहे, मे महिन्याचा हप्त्याचा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाला. आता मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर बघा, सुरुवात झालेली आहे. किंचित बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की पैसे आले असतील तर यस म्हणा, जरी नाही आले असतील तर नो म्हणा. ज्यांना कोणाला पैसे आले असतील त्यांनी यस म्हणा, ज्यांना कोणाला नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा. कारण सुरुवात झालेली आहे, चेकवर सही वगैरे संपूर्ण झालेला आहे. त्यामुळे अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू होणार आहे. सुरुवात झालेलीच आहे. काही बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहे. त्यामुळे पटापट खातं चेक करा, पैसे आले का ते बघा, कारण आता पैसे येणे सुरू झालेले आहे. बघा, आता पुढील महत्त्वाची अपडेट. पुढे बघा, महत्त्वाची अपडेट. कधी जमा होणार 1,500 रुपये? तर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी 25 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत जमा झाले आहेत. त्यामुळे
मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मे महिना संपण्यास आता काही दिवसच उरलेले आहेत, त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल। बघा इथे जी माहिती दिलेली आहे, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो। हे बघा एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो की जे काही पैसे आहेत ना बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, पैसे येणे सुरू झालेले आहे। बरं तुम्ही सर्वांनी तुमच्या मोबाईलचे SMS चेक करा, SMS चेक करा। जरी पैसे आले असतील तर यस टाईप करा, येस किंवा हो म्हणा, किंवा नाही आले असतील तर नो म्हणा किंवा नाही म्हणा। ओके, या गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत, म्हणजे सर्वांना कळायला पाहिजे की पैसे कोणत्या जिल्ह्यात आले, कोणत्या तालुक्यात आले, हे सर्व गोष्टी कळायला पाहिजे। तुम्हाला पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा, कारण सुरुवात झालेली आहे, चेकवर सही झालेली आहे, त्यामुळे पैसे येणे सुरू झालेले आहे। आता अजून एक तुमचा प्रश्न आहे की 35,000 रुपये कशाचे मिळणार आहेत, हे 35,000 रुपये कशाचे मिळणार आहेत? तर बघा बहिणींनो, 35 ते 40,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। 35 ते 40,000 रुपये जे आहेत ते तुम्हाला कर्ज मिळणार आहे, काही बँकेतून तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे। त्याबद्दल उपमुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वेळी भाष्य केलं होतं की 35 ते 40,000 रुपयेपर्यंत आम्ही कर्ज देऊ, 40-50, 35 किंवा 40 किंवा 50,000पर्यंत तुम्हाला एक ठाम रक्कम निश्चित होईल आणि ते कर्ज तुम्हाला मिळणार आहे। 35 ते 40,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे। आणि जे काही कर्ज आहे ते तुम्हाला छोटा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी ते कर्ज मिळणार आहे। तुम्ही त्याहून छोटा मोठा उद्योग सुरू करू शकता, त्या पैशांमधून तुम्ही एखादा लघु उद्योग, तुमच्या मनात काही लघु उद्योग असेल तर तो छोटा मोठा उद्योग तुम्ही त्या पैशातून सुरू करू शकता। मग ते जे काही 40,000 35,000 रुपये तुम्हाला मिळतील ते त्याची परतफेड कशी होणार? मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही महिन्याला 1500 रुपये येतात, हे पैसे तुमचे यामधून हप्ता कटेल, म्हणजे 40,000 रुपयाचं कर्ज या 1500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून ते हप्ते भरले जाणार आहेत। आलं लक्षात? तर हे अजून या संदर्भात भाष्य झालेलं आहे, या संदर्भात पुढे निर्णय होणार आहे, त्याबद्दल निर्णय झाल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल। ठीक आहे, पुढे बघा महत्त्वाचे अपडेट। तर लाडक्या बहिणींनो, अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, कारण सुरुवात झालेली आहे। किंचित बहिणींना पैसे येणे सुरू झाले आहे, ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना आले नसतील त्यांनी नाही म्हणा। तर ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिली। तर ज्यांना पैसे आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा, आणि ज्यांना कोणाला अजून बाकी असतील पैसे नाही तर थोडी वाट बघा। कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे येतील, त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा। ओके, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली। चला आजच्या ताज्या बातम्या बघा। आता तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा बरं, व्हिडिओ कट करू नका, कारण आजच्या ताज्या बातम्या या सर्वांसाठी बातम्या आहेत। बघा पहिली बातमी आहे, तर वैष्णवीच्या सुखासाठी बापानं ओतला होता पाण्यासारखा पैसा, हगवणेच्या मागण्यांची यादीच आली समोर। बघा वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तर त्याबद्दल आता बघा सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। हे बघा, वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। वैष्णवीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिच्या मृत्यूला जबाबदार धरत हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मते वैष्णवीचा विवाह हा हगवणे कुटुंबियांनी केवळ आर्थिक स्वार्थासाठी लावून दिला आणि लग्नानंतर तिचा मानसिक आणि आर्थिक छळ सुरू झाला होता। तर बघा हगवणे कुटुंबाने केलेल्या आवाजवी मागण्या, तर बघा मागण्या काय करण्यात आल्या होत्या, बघा मागण्या काय करण्यात आल्या होत्या, हगवणे कुटुंबाने मागण्या काय केल्या होत्या बघा। तर वैष्णवीच्या लग्नासाठी तब्बल 10 लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावले होते। बघा लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर 22 लाख रुपये खर्च करायला लावले होते। त्यानंतर 5,000 जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं। एका व्यक्तीच्या जेवणासाठी 1,000, याप्रमाणे 50 लाख जेवणावर खर्च करायला लावले। त्यानंतर पाहुण्यांचे सत्कार, स्वागत आणि कपड्यांवर खर्च करायला लावला। लग्नाचे कंत्राट, इव्हेंट
मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावले आणि त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले. बघा हे जे काही मागण्या होत्या, या हगवणे कुटुंबाच्या मागण्या होत्या, जे काही आहे हे पैसे देण्यात आले होते. कोणी दिले होते एवढे पैसे लग्नासाठी? तर बघा वैष्णवीच्या वडिलांनी हे संपूर्ण खर्च केला होता. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. वैष्णवी हगवणे प्रकरण संदर्भात रोज काही ना काही वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात काही ना काही बातमी समोर येत आहे. तर ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 बघा. 1 जूनपासून बदलणार हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम. बघा दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे पुढील महिन्यातही 1 जून 2025 रोजी काही नवीन बदलणार आहे. 1 जून रोजी होणाऱ्या या बदलाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. जूनमध्ये EPFOशी संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार EPFOची नवीन आवृत्ती 3.0 लॉन्च करणार आहे, ज्यामुळे PF काढणे, डेटा अपडेट करणे आणि दावे करणे सोपे होईल. या अंतर्गत ATM कार्डमधून पैसे काढता येण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. 1 जून 2025 पासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू केले जाऊ शकतात. ऑटो डेबिट फेल्युअरवर हे बघा, ऑटो डेबिट फेल्युअरवर 2% दंड, युटिलिटी बिलांवर आणि इंधन खर्चावर अतिरिक्त शुल्क, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पॉईंट्स सिस्टीममध्ये कपात होऊ शकते. 1 जून 2025 रोजी ATM व्यवहार नियमामध्ये काही बदल होऊ शकतात. यामध्ये ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ होणार आहे. म्हणजेच ATM मधून पैसे काढण्यासाठी नवीन शुल्क लागू होणार आहेत. दर महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किमतीत महत्त्वाचे बदल होतात. अशा परिस्थितीत यावेळी देखील 1 जून 2025 रोजी गॅस सिलेंडरची किंमत कमी किंवा वाढू शकते. LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केल्याने त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिसावर होणार आहे. 1 जून रोजी हे बघा, 1 जून रोजी FD व्याजदर कमी केले किंवा वाढवले जाऊ शकतात. बहुतेक बँका 6.5% ते 7.5% दरम्यान व्याज देत असल्या तरी जूनपासून हे दर देखील कमी होऊ शकता असा अंदाज वर्तवला जात आहे. तर बघा 1 जूनपासून काय काय बदल होणार आहे त्याबद्दल हे महत्त्वाची अपडेट होती. तर 1 जूनपासून बदलणार हे 5 नियम, या संदर्भात आपण माहिती बघितली. चला आता पुढील बातमी बघा. चला पुढील बातमी बघा आता. बातमी नंबर 3. बातमी नंबर 3 बघा. तुम्हीही वापरता का गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम? मग नक्की बघा. हे बघा, तुम्ही आता सर्वजण गुगल पे, फोनपे वापरत असाल, पेटीएम तुम्ही वापरत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बघा जर तुम्हीही गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम यासारख्या UPI ॲप्सद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर आताच सावध व्हा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI सिस्टीममध्ये नवीन API नियम, हे बघा API नियम लागू करणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन व्यवहारावर होईल. हे बघा, तर या बदलामुळे तुमची सोय मर्यादित होणार नाही, तर तुमची बॅलन्स चेक, ऑटोपे आणि व्यवहार स्थिती यासारख्या वैशिष्ट्यांवर, हे बघा वैशिष्ट्यांवर थेट परिणाम होईल.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI म्हणते की सिस्टीमवरील वाढता भार कमी करण्यासाठी आणि सेवांचे सुरळीत कामकाज राखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे। तर बघा 31 जुलै 2025 पासून कोणताही वापरकर्ता एकाच ॲपद्वारे दिवसातून जास्तीत जास्त 50 वेळा त्याचे बँक बॅलन्स तपासू शकेल। डिजिटल क्षेत्रातील वाढती गर्दी आणि व्यवहाराची संख्या लक्षात घेऊन नेटवर्क स्लोडाऊन किंवा बिघाड यासारख्या समस्या टाळण्यासाठी NPCI अशा तांत्रिक सुधारणा आणत आहे। तर बघा ही देखील महत्त्वाची बातमी होती, तर यामध्ये सुधारणा आणली जाणार आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा गुगल पे असो, फोनपे असो किंवा पेटीएम असो या संदर्भात ही अपडेट होती, तर दमदार अपडेट होती ही पण। आणि जे काही नेटवर्क स्लो डाऊन आहे किंवा ज्यामध्ये बिघाड होतो या समस्या टाळण्यासाठी जे आता यावरती काम केलं जाणार आहे, तांत्रिक सुधारणा यामध्ये आणली जाणार आहे, त्या संदर्भात ही बातमी होती। चला ही बातमी तुम्हाला समजली, आता आपण शेवटची बातमी बघूया, त्यानंतर व्हिडिओ थांबूया। चला शेवटची बातमी बघून जा। चला आता आपण शेवटची 4 नंबरची बातमी बघणार आहोत। बघा 8 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या उलट्या थांबत नव्हत्या। रिपोर्टमधून हे बघा रिपोर्ट बघून डॉक्टरही चक्रावले। तर बघा गर्भधारणा होणं ही प्रत्येक महिलेसाठी सगळ्यात आनंदाची बाब असते, तसेच हा एक असा काळ असतो ज्यात महिलेची खूप काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांमधील एक चूक महिला आणि तिच्या पोटातील बाळासाठी घातक ठरू शकते। तर बघा 24 वर्षीय गर्भवती महिलेसोबत घडली घटना। तर डॉक्टर तिवारी यांनी सांगितलं की एक 24 वर्षीय 8 महिन्यांची गर्भवती महिला सतत उलट्या होत असल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती। महिलेनं सांगितलं की तिची भूक कमी झाली, पोटात जडपणा जाणवतो आणि काही दिवसाआधी तिला तापही आला होता। जेव्हा डॉक्टरांनी टेस्ट केल्या तर सगळ्यांना धक्का बसला, कारण तिला कावीळ झाली होती आणि बिलारुबिन लेवल खूप जास्त होती। हे बघा बिलारुबिन लेवल पण खूप जास्त झाली होती। तर बघा हेपेटायटिस ई व्हायरसची लागण। तर बघा हेपेटायटिस ई व्हायरसची लागण, डॉक्टरांनी पुढे हेही सांगितलं की या महिलेला हेपेटायटिस ई व्हायरसची लागण झाली होती। गर्भधारणेत हे इन्फेक्शन खूप जास्त घातक ठरू शकतं। धक्कादायक बाब म्हणजे 30 ते 80% महिलांचा या इन्फेक्शनमुळे मृत्यूही झाला होता। हे बघा तर 30 ते 80% महिलांचा या इन्फेक्शनमुळे मृत्यूही होतो। यात लिव्हर एक्यूट फेलियर होतं। तर बघा सर्वात मोठी बातमी होती ही। तर बघा हेपेटायटिस ई व्हायरसची लागण त्या महिलेला झाली होती आणि त्या संदर्भात ही माहिती समोर आली होती। तर बघा सतत उलट्या थांबत नव्हत्या, रिपोर्ट बघून डॉक्टरही चक्रावले होते। तर त्या महिलेला काय झालं तर इथे देण्यात आलेलं आहे। हे बघा कावीळ झाली होती आणि बिलारुबिन लेवल खूप जास्त होती आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा हेपेटायटिस ई व्हायरसची लागण देखील झाली होती। आणि हेपेटायटिस ई व्हायरसची लागण जरी झाली महिलेला तर 30 ते 80% मध्ये महिलाचा इन्फेक्शनमुळे मृत्यूही होऊ शकतो। बघा मृत्यूही होऊ शकतो, त्यामुळे संपूर्ण सावधगिरी बाळगा। ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये आपण आजच्या महत्त्वाच्या बातम्या बघितल्या आणि सर्वप्रथम मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील सर्वप्रथम त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी तुम्हाला किती सोप्या आणि सिंपल भाषेत सांगत असतो। माझी माहिती
कशी असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात, तुमचं मनापासून धन्यवाद. तर आज आपण सर्व माहिती बघितली, सर्व ताज्या बातम्या बघितल्या आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती मी दिली. तर बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सही झालेला आहे चेकवर. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. सुरुवात झालेली आहे. किंचित बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहेत. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर अजून वाट बघा, काही तास अजून वाट बघा, नाहीतर 1-2 दिवस अजून पुढील वाट बघा. 100% तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येऊन जातील. आलं तुमच्या लक्षात? तर सुरुवात झालेली आहे. कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, त्यामुळे तुमचे मोबाईलचे SMS चेक करत राहा. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा ताज्या बातम्या असो, सर्वप्रथम अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. माझी विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. अजून लाईक केलं नसेल तर पटापट लाईक करा. चला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तुमच्या मोबाईलवरती. संपूर्ण आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला शेअर देखील करा. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत सर्व ज्या महत्त्वाच्या टॉप बातम्या सर्वांकडे या बातम्या शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा. ओके, तर ठीक आहे. मग तुम्हाला काही विचारायचं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.